दादा काय सांगाल, आज गाव भेट दौरा सुरू आहे आणि वटवटे या गावात आपल्याला प्रतिसाद देखील पाहायला भेटतोय. काय सांगाल? हे वटवटे अतिशय छोटंसं गाव आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पाहताय की खूप मोठ्या संख्येनं गावातले लोक जमलेले आहेत आणि या लोकांच्या खूप अपेक्षा आहेत. आपल्याला माहिती आहे की मी कुरुल मतदारसंघ निवडण्याचं कारण काय. माझं अनगरकर पाटलांना आव्हान होतं की तुम्ही मोहोळ तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे नरखेड मी सोडेल, आपण अनगर सोडा आणि बाहेर जाऊन आपण निवडणूक लढवू. म्हणजे त्यांना मला हे दाखवायचं होतं तालुक्याला की अनगरकर पाटलांनी अनगरशिवाय दुसऱ्या तालुक्यात काहीच बघितलं नाही. आता हे वटवटे गाव हे 50 वर्ष 40 वर्ष आमदारकी होती यांच्याकडं, त्यातली किमान 20-25 वर्ष आमदारकी ह्याची होतीच ना. मागच्या 15 वर्षाची तर होती, बरोबर आहे. डोबळेसरच्या काळापासून कारभारी कोण होतं? अनगरकर होते. मग काय या गावाची कामं झाली नाही? आज या माणसाला एकाला घरकुल मंजूर आहे, त्याला त्या ठिकाणी मंजूर असून फक्त काय गायरानामध्ये घरकुल त्याला द्यायचे. म्हणजे आता सरकारने नियम केलाय, ज्याच्याकडं शेत जमीन नाही, ज्याला कुठलीही गावात जमीन नाही, जागा नाही, तरी सुद्धा तो घरापासून वंचित राहू नये याच्याकरता सरकारने आता कायदा केलाय. फक्त त्या ठिकाणी सीओकडे प्रस्ताव पाठवायचा असतो, सीओ त्याला मान्यता देतात आणि सरकारी जमिनीवर त्याला घर बांधायला परवानगी मिळते. हे सोपं काम सुद्धा आपल्या इथं लोकप्रतिनिधी करत नाहीत. हे माझ्यासाठी अक्षरशः हाताचा मळ आहे असली कामामध्ये. आता आचारसंहिता आहे, आचारसंहिता नसती तर मी आत्ता सीओना फोन लावला असता आणि याचा एवढ्या दिवस झाला ह्याला घरकुल ह्याला मंजूर असताना त्याला त्या ठिकाणी जागेची परवानगी का नाही मिळाली. आणि मध्यंतरी मी 5-6 लोकांना अशी मिळवून दिल्या आचारसंहिता नसतानाच्या काळात. भाग असा आहे की काम करण्याची धमक लागते, काम करणारा भाग. आता इथे एक मेटकरी डीपी म्हणून त्या ठिकाणी जळला, 15 दिवसापूर्वी जळला. त्यांनी मला सांगितलं दादा 5-6 दिवस झालं डीपी जळाय. मला मी म्हटलं लगेच फोन करायचा. मग त्यांनी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना डीपी बसवून दिला. पुन्हा जळला, अजून पुन्हा जळला. आता सांगितलं डीपी बसवून द्या. आत्ताच म्हणजे आजच्या डीपी, आता साहेब बोलले की आजच्या डीपी तुम्हाला पाठवून देतो. काल आरबळीचं सुद्धा सकाळी डीपी जळला, संध्याकाळपर्यंत डीपी पोहोचला पाहिजे म्हणून सांगितलं. आज संध्याकाळी त्यांना जमलं नाही, पण आता मला साहेबांनी सांगितलं MSCBच्या की दादा त्या ठिकाणी आता सकाळी आता 10-11 वाजेपर्यंत त्यांचा डीपी बसून जाईल. एकच लक्षात घ्या, प्रशासनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही जर टक्केवारी खात नसाल, प्रशासनाबरोबर तुमचे लागेबांधे नसतील, आर्थिक हितसंबंध नसतील आणि तुम्ही जर क्लिअर असाल तर प्रशासन हे तुम्ही लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं काम अतिशय मनापासून करतात आणि त्याच्याकरता तुमची मनापासून लोकांची काम करण्याची तुमच्याकडे तळमळ असली पाहिजे. हे पुरातन मंदिर आहे, तुमच्या कॅमेऱ्यामध्ये दाखवा मंदिर. हे कमीत कमी 1000 वर्षापूर्वीचं मंदिर असं का ना हे क वर्गमध्ये समाविष्ट झालं का? ब वर्गमध्ये गेलं नाही. ब वर्गमध्ये गेलं असतं तर ह्या मंदिराच्या निमित्तानं ह्या गावाला 5 कोटीचा निधी मिळाला. किती रुपयाचा? 5 कोटी. हे हेमाडपंथी मंदिर आहे, हे ब वर्गमध्ये जाऊ शकतं, पण आधी त्याच्यासाठी क वर्गमध्ये जावं लागतं. हे यांना माहित तर आहे का? महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी रे.